श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 22 सप्टेंबर पासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो. आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे. बघा, आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याचबरोबर देवीची ओटी भरणं, नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं, हवन करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा, कुठल्या दिशेने लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये 3 पैकी 1 वस्तू टाका. दिवा अजिबात शांत होणार नाही तर त्या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथम जाणून घेऊया अखंड दिवा कोण लावू शकतो. तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते. ताई, मी विधवा आहे, मी प्रेग्नेंट आहे, तर तुम्ही सुद्धा या सेवा तुम्ही करू शकतात. अगदी तुम्हाला मासिक धर्माचा 3रा-4था दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळीकडून तुम्ही अखंड दिवा लावून घ्या. जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर मग तुम्ही तो दिवा, ती सेवा करू शकतात. बघा, अखंड दिवा का लावायचा असतो. ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो. अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचा. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेली असतानाही ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम हे ते अखंड दिवा करत असतो. बघा, बऱ्याच घरातना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो. जर तो तुमच्याकडे लावलेला असेल तर हरकत नाही, पण जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो. पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर देवीचा एक फोटो छानपैकी ठेवू शकतात आणि त्यांच्यासमोर तुम्ही जो काही अखंड दिवा आहे तो तुम्ही लावू शकता. आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहेत, त्याचं पालन करायचं आहे. बघा, अखंड दिवा विजला मग काहीतरी वाईट होणार आहे असं अजिबात मनात आणायचं नाही. परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही. आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे. तर आधी आपण बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा, ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी. त्याच्यानंतर एखाद्या चौरंग ठेवा आणि लाल वस्त्र हतरून शकता, नाहीतर डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी चालेल. बघा, अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा. संकल्प कसा करावा ते सांगते. तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असेल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा, पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही. मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा. संकल्प कसा करावा तर डाव्या हातात उजव्या हातावर पाणी घ्यावं, त्या पाण्याने हळद, कुंकू, अक्षदा, फूल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्याचमध्ये तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलावं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात 9 दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घे, असा संकल्प करावा. पाणी सोडून द्यावं. परत पळीभर पाणी उजव्या हातावर टाकावं आणि ते जे संकल्पाच्या जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकतात. त्याच्यानंतर एक ताट घ्यावं. आता ताट किंवा प्लेट का घ्यावी. बघा, अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करता असताना त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो आणि कधी कधी काजळी वगैरे येते ना, मग त्याच्यासाठी मोठं ताट वगैरे असणं गरजेचं आहे, कारण थोडेफार तेलही सांडतं. प्रथम काय करायचं आहे, लाल वस्त्र हातरल्यानंतर त्यावर तांदळाने अष्टदल कमळ काढावे आणि त्यावरती हळदी कुंकू व्हावे. तुम्ही लाल आणि पिवळे तांदूळ करून देखील अष्टदल कमळ काढू शकतात. नंतर त्यावर हळदी कुंकू व्हावे किंवा काही जणी काय करतात, हळदी कुंकाने किंवा फक्त कुंकवाने देखील एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमळ काढतात व त्या प्लेटमध्ये डायरेक्ट दिवा ठेवतात. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा आणि नंतर त्यावर एखादी प्लेट किंवा ताट ठेवावे, त्यामध्ये तुम्ही दिवा ठेवा. म्हणजेच तुम्ही कुंकवाने पण काढू शकता, नाहीतर तुम्ही तांदळाने पण काढू शकता. तुम्हाला जर अष्टदल कमळ काढणं शक्य नाही होत तर तांदळाची रास हतरावी, गोलमंडळ करावा, त्याच्यानंतर हळदी कुंकू अर्पण करावं तांदळाच्या राशीला आणि त्यावरती प्लेट ठेवून नंतरच दिवा ठेवावा. बघा, प्लेट ठेवल्या विसरू नका, कारण दिव्यातील तेल हे डायरेक्ट तांदळावरती पाजळू शकतं. ही सगळी कृती करत असताना अर्थात तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरीसुद्धा ओम यम हिम कलीम चामुंडाय विच्छे मंत्र जप अवश्य करावा, कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना ती आई भगवतीपर्यंत जाते. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असते. आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणत्या घ्यावा. सुरुवातीच्या काळी प्रत्येकजण कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकत नव्हता.
दिवा घेताना तुम्ही कुठल्याही दिवा घ्या, अगदी तुम्ही पंथी लावली तरी चालेल. फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा, कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत. 9 दिवस तो दिवा आपल्याला पेटला गेला पाहिजे, व्यवस्थित तेल त्याच्यात भरपूर बसलं पाहिजे. आता काही लोक आधीच काळी दगडी दिवा वापरत करायचा आणि आजही ती परंपरा चालू आहे. दगडी दिवा असो किंवा मातीचा असो, कोणी चांदीचा वापरतं, कोणी तांब्याचा वापरतं, कोणी ब्रासचा वापरतं. तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. काहीतरी घेतलं म्हणून तो दिवा आपण घ्यायचा असं अजिबात नाही आहे. फक्त देवीसमोर दिवा लावायचा आहे, व्यवस्थित यशाशक्ती यशाभक्ती. तर बघा, तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकतात. आता दिव्याची वात कोठे असावी? आता दिव्याची वात ही देवाकडे आली पाहिजे. आता वात कुठल्या दिशेने यावी याच्या संदर्भात पण माहिती सांगणार आहे. वात घेताना 1.25 हात कापसाची वात घ्यावी. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं, आधीच्या काळी ती आपण घरात वात बनवण्याचं, पण आता इतका वेळ कोणाकडे नाही आहे. विकत तुम्हाला 1.25 हात वात मिळून जाईल. वात घेताना 2 हाती मिळून 1 वात करायची असते. आता 1.25 हात म्हणजेच किती? तर आपल्या हात जो आहे तो बोटापासून कोपऱ्यापर्यंत जो 1 हात झाला आणि अजूनही थोडेसे वरती 1 बोट घ्यावे, असे मिळून 1.25 हात वात होईल. या पद्धतीने याचा हात असतो. तर अर्थात 9 दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. एवढी तर खरी वात लागत नाही 1.25 हाताचीच, कारण त्याच्या आधीच बरीच वात आपल्याला शिल्लक राहते. पण तरीसुद्धा कमी नको पडायला म्हणून आपल्याला 1.25 हात अशी तुम्हाला वात घ्यायची आहे. आता वात घेताना 2 वात मिळून तुम्हाला 1 वात करायची आहे. बऱ्याच ठिकाणी कालावा वापरला जातो, काही ठिकाणी कलावा वापरायची पद्धत आहे. आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही, कारण जर त्याच्यामध्ये थोडं पण दुसरा कापड मिक्स केला असेल तर त्या कलावा काही आपल्याला अर्थात राहणार नाही. बघा, तुमच्या कुळाचरणाप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही कापसाची किंवा कलावाची वात वापरू शकतात. पण बऱ्याच ठिकाणी कापसाची वात वापरली जात नाही आणि माझ्यामध्ये तेच योग्य आहे. आता बघू दिव्याची दिशा नक्की कोणती असावी. तर बघा, गोल दिवा असतो की ज्याची वाट डायरेक्ट वरती जाते, म्हणजे वरच्या दिशेने जाते. तर असं म्हटलं जातं की त्या दिशेची वात, म्हणजे जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वात जर वरती असेल, वरच्या दिशेला असली, तरी डायरेक्ट भगवताकडे जाते. समजा जर दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला ठेवली तर लक्ष्मी प्राप्ती होते. अर्थात दक्षिण दिशेला आपण वात करत नाही, कारण ती यमाची दिशा मानली जाते. पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते, जी लाखात मोलाची आहे. आणि पूर्वेकडे वात केली तर तुम्हाला सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, दक्षिण दिशेला वात न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वात करू शकतात आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. अखंड दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे? खरं तर अखंड दिवा, भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, तर आपण दुर्गा सप्तशती हे सुतक बऱ्याच काही सेवा करणार आहोत, त्याच्यासाठी अखंड दिवा लावणे महत्त्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल, आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला असतो, मग ते तरी पण अखंड दिवा लावायचा का? तर हो, तरीसुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो. दीप हे तेजाचे प्रतीक मानले जाते व नवरात्र वायुमंडल शक्ती तत्वा तेजाने भरीत असलेल्या सतत तेवत असलेल्या दीपाचे ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकर्षित करत असते. अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तूत सातत्याने सकर्मक होत असतात. म्हणून आपल्याला अखंड दिव्या खूप महत्त्वाचा आहे. आपण बघा, कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिव्याचे साक्षीने आपल्याला ती सेवा करायची आहे.